13 जूनच्या नंतर काय होईल, राज्यामध्ये आता हे जे आजपर्यंत जे थांबलेला पाऊस आहे ते 13 जून पासून परत राज्यामध्ये पावसाला थोडी सुरुवात होणार आहे. 13 जून नंतर जे पाऊस पडेल, 13ला पडेल, 14, 15, 16, 17, 18, 19 हे काय होईल, एक दिवस पडेल, पुन्हा दुसऱ्या दिवशी येणार नाही, तिसऱ्या दिवशी पडेल, चौथ्या दिवशी येणार नाही. म्हणजे 13ला येईल तर 14ला येणार नाही, 15ला येईल तर 16ला येणार नाही, 17ला येईल तर 18ला येणार नाही. असं करत करत काय होईल, या 18-19 तारखेपर्यंत हे पावसाचं वातावरण असंच राज्यभर विखुरलेलं स्वरूपाचं भाग बदलत पडत राहणार आहे. मग राज्यात मान्सूनचा पाऊस परत करीत दाखल होणार आणि शेतकऱ्याचे पेरण्या कधी होणार. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मी पहिल्यापासूनच म्हटलं होतं की यावर्षी 3 टप्प्यामध्ये पेरण्या होणार. एक टप्पा राहील 7 ते 14 जूनचा. तर 7 ते 14 मध्ये काही भागामध्ये इकडं केजच्या पलीकडे तिकडं काही भागामध्ये जिथं जास्त पाऊस पडला तिकडं पेरण्या सुरू झाल्या, त्यांचे फोन देखील आले. इकडे सातारा, सांगली, कोल्हापूरकडे देखील ते सोयाबीन तिकडे देखील काही भागामध्ये पेरण्या सुरू झाल्या, लागवडी सुरू झाल्या. पण काय झालं त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये की आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये पाऊस सगळीकडे पोहोचत नाही. मग राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 3 टप्प्यामध्ये जे दुसरा टप्पा आहे तर जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 20 जून ते 30 जून मध्ये, म्हणजे 20 जून पासून ते 30 जूनच्या दरम्यान राज्यात एक पाऊस येणार आहे. पण तुम्हाला सांगतं ते मान्सूनचा पाऊस काय होतोय, दरवर्षी मुंबईकडून येतो, पण यावेळेस काय होईल शॉर्टकट मार्गानं इकडून नागपूरकडून काही येईल, इकडून कर्नाटककडून येईल, असा कर्नाटक तेलंगणातून येईल. आणि त्याच्यामध्ये मात्र 20 जून ते 30 जून मध्ये एक दुसरा पेरणीचा टप्पा होईल, म्हणून हे लक्षात येतं. त्याच्यानंतर परत याच्यातून जर काही शेतकरी उरले तर परत एक तिसरा टप्पा पेरणीचा राहणार आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो 10 जुलै ते 15 जुलै, मग त्याच्यामध्ये राहिलेल्या सायलेल्यांच्या सगळ्याच्या पेरण्या त्याच्यामध्ये होतील. आणि राज्यामध्ये मात्र 20 जून पासून म्हणजे 20 पासून काय होईल, बऱ्याच भागामध्ये पावसाला सुरुवात होईल. मग ते मान्सूनचाच पाऊस असेल 20च्या नंतर ते 21, 22, 23 जसं जसं ते जूनच्या शेवटच्या आठवडा येईल तसं मग काही भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मान्सून दाखल होईल आणि त्याच्यामध्ये देखील एक पेरण्या होतील. आणि त्याच्यामधून जर काही शेतकरी उरले तर 10 जुलै ते 15 जुलैमध्ये पेरण्या होतील, म्हणून हे लक्षात घ्यायचं. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांची पेरणी होणार आहे, घाबरून जाण्याचं कारण नाही. आता बऱ्याच जणांना वाटतं की 7 जून गेला आणि पाऊस नाही आला, तर काही चिंता करू नका. तुम्ही तुमची कामं करून घ्या, तुम्ही तुमचे बियाणं व्यवस्थित राहू द्या. कारण की राज्यामध्ये काय होणार, 20 तारखेच्या नंतर 20 जूनच्या नंतर जसं 21 येईल तसं पावसाला सुरुवात होईल, 22ला बऱ्याच भागात कव्हर होईल. असं करत करत काय होईल, सगळ्या भागामध्ये 20 ते 30 मध्ये पाऊस जाईल आणि महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या होतील. यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे. मी पहिल्यापासून म्हणत होतो जूनमध्ये थोडा कमी राहील, जुलैमध्ये जास्त पडणार आहे, ऑगस्टला कमी राहील आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मात्र परतीचा पाऊस मात्र धुमाकूळ घालणार आहे, म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर आता काय होईल, ह्या 13 तारखेपासून बऱ्याच भागामध्ये पाऊस पडेल, ते पण सगळीकडे पडणार आहे. सर्वात महत्वाचं नंतर सगळ्याला तर आशा आहे की आमच्या सगळ्या गावाला पाऊस हवा. हे पाऊस 13 पासून जे येणार आहे ते मात्र सगळीकडे पडणार नाही. 13 जून ते 18-19 जून पर्यंत असाच एक दिवस येईल, एक दिवस नाही येणार, पुन्हा 2 दिवस नाही येणार, एक दिवस येईल, असंच राहणार आहे. मात्र 20 जूनच्या नंतर मग परत महाराष्ट्रामध्ये चांगलं मोसमी पाऊस सक्रिय होईल आणि शेतकऱ्याच्या पेरण्या होतील, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्याला लक्षात घ्यायचा.